त्यांच्या डोक्यावरती महाराजांचा उजवा पाय पाय उमटला. उमटलेला आहे. पप्पाजी, आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचं बालपण कशा पद्धतीने गेलं आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय होती. तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला दत्त महाराजांचा दृष्टांत झाला होता, तो नक्की काय दृष्टांत झाला होता? किंवा तुम्हाला भरपूर शंकर महाराजांचे जे भक्त आहेत ते लोक भेटत गेले, त्यांचे कसे अनुभव आहेत? जसं तुम्ही अभ्यंकर काकांचं सांगितलं, त्यांचा काय अनुभव आहे? आणि मग त्यावेळेस आम्हाला कळलं की ह्यांच्या डोक्यावर डावा पाय. महाराजांनी डावा आणि उजवा दोन्ही पायाची पाद्यपूजा करून घेतली. तेव्हा आम्ही आपल्याला धन्य समजतो की महाराजांनी आपल्याला खूप सेवा करून घेतली. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ज्ञान जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ज्या ठिकाणी आज आलेलो आहोत त्या ठिकाणी पप्पाजी पुराणिक यांच्याकडे चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आज कसली चर्चा आहे ह्याबद्दल तुम्हाला कुतूहल वाटेल, पण आपल्या चॅनलमधील शंकर महाराजांचा हा आपला सर्वात पहिलाच व्हिडिओ आहे. पप्पाजी पुराणिक हे शंकर महाराजांचे कृपांकित भक्त आहेत. त्यांना शंकर महाराजांचे कसे अनुभव आलेले आहेत, ते कशा पद्धतीने भक्ती मार्गामध्ये आले आणि त्यांना रोज कशा पद्धतीने शंकर महाराजांचे अनुभव येतात, हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. गिरनारची यात्रा म्हणा, गुरुचरित्राचं पारायण म्हणा, अशा अनेक गोष्टी लहानपणापासूनच त्यांच्यासोबत घडत आलेल्या आहेत. त्यांना पुण्यामध्ये हडपसर या भागामध्ये पप्पाजी या नावाने सगळे ओळखतात. त्यांना गुरु म्हणून भरपूर लोकांनी गुरु करून घेतलेला आहे त्यांना. आणि पुढच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतीलच. आपण त्यांना पहिल्यांदा त्यांच्याशी थोडी एक ओळख करून घेऊयात आणि आपण आध्यात्मिक चर्चेला सुरुवात करूयात. पप्पाजी नमस्कार. नमस्कार. जय जय शंकर. शंकर. जय जय शंकर. तुमची थोडीशी ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूयात. मी सुरेश दत्तात्रय पुराणिक. माझे वडील पण दत्तभक्त होते आणि त्यांच्या खानदानाप्रमाणे मी पण दत्तभक्त आहे. माझ्या जन्मापासूनच जर अभ्यास केला तर लहानपणी जेव्हा जन्माला आलो तेव्हा मी माकडाचं उपळं, धाराशिव जिल्ह्यामध्ये माकडाचं उपळं म्हणून आहे, तिथे जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर पहिलं त्या गावाचा मान असा की मुलगा जर जन्माला आला तर हनुमंताला पहिलं टोपडं घालावं लागतं आणि तसं पहिलं टोपडं हनुमंताला घातल्यानंतर माझं बारसं झालेलं. मग त्या मारुतीची कृपा जन्मापासूनच माझ्यावर लाभलेली आहे. पण आपल्याला लहानपणी काही कळत नव्हतं. माझं लहानपण सगळं असं गेलं की वयाच्या 8व्या वर्षी आई गेली. आई गेल्यानंतर 13व्या वर्षी वडील गेले. त्यामुळे आई गेल्यानंतर मी 1 वर्ष मावशीकडे शिक्षण केलं 5वीपर्यंत. 5वी मावशीकडे केलं, 6वीला मी मामाकडे आलो, 7वीला मी आत्याकडे गेलो. असं करत माझं शिक्षण झालं. त्यामुळं आज कुठे आहे, कसं आहे, हे केवळ त्यांच्यामुळे. त्यामुळे आध्यात्मिक म्हणाल तर काहीच नव्हतं. पण ज्यावेळेस माझी मुंज झाली आणि मुंजेच्या वेळेस माझे आजोबा होते, वडील नव्हते पण आजोबा होते. आजोबाचं हे होतं की मुंज केल्यानंतर म्हणजे व्रतबंध झाल्यानंतर त्या मुलाने म्हणजे जो उपनयन केलेलं आहे त्या मुलाने मांडी घालूनच जेवलं पाहिजे वगैरे. पण मला लहानपणापासून जेवायला बसताना गुडघेवर करून बसायची जेवायची सवय. त्यामुळे 3 दिवस माझ्या आजोबांनी मला माझ्या काकूला सांगितलं, याला जेवण देऊ नको, का त्या मांडी घालून जेवत नाही, गुडघेवर करून बसतो आणि जेवायला बसतो आहे, त्यामुळे त्याला जेवणच द्यायचं नाही. त्यावेळेस आम्हाला काय माहीत नव्हतं हे शंकर महाराज, पण आम्ही तसं जेवण करत होतो. पुढे 8वीला मी मामाकडं आलो वीरपुरीला. वीरपुरी म्हणजे वालचंदनगरमधलं एक 7 नंबर सेक्शन आहे, त्याला वीरपुरी म्हणतात. तिथे शाळेला आलो. 8वीत शिकत असताना मामाने सांगितलं की आता दुकानात काम करत जा आणि शाळा करत जा. आणि त्यावेळेस अक्षरशः 12 आणे भाड्यावर मला रूम करून दिले मामाने आणि त्याच्यावर मी दुकानात काम करायचं आणि असं करत मी शिक्षण पूर्ण केलं. ज्यावेळेस मी मॅट्रिकला परीक्षा दिली तेव्हा मामा म्हणले, आता तू परीक्षा देऊन मॅट्रिक होऊन पुढे काय करणार, ते नोकरीच करणार आहेस. ते नोकरी आताच लागते, बँकेमध्ये जागा आहे, ते जा उद्यापासून कामाला. झालं, चेअरमनला फोन केले, इंटरव्ह्यू घेतला बोर्डाने, मला नोकरी लागली 19 फेब्रुवारीला. जेव्हा 68 साली नोकरी लागलो वालचंदनगरला, तेव्हा असं वाटायचं की 7वी झालेले मॅनेजर माझ्याकडं, मॅनेजरचं 7वी शिकला, आम्ही मॅट्रिक शिकून आम्हाला काय, असं खूप वेळा वाटायचं. मग आम्ही ते नोकरी लागलो, मॅट्रिक आहे. मग परीक्षा दिली, मॅट्रिक परीक्षाही झाली, महाराजांच्या कृपेने चांगल्या मार्काने पासही झालो. मग बँकेतर्फे मला रिझर्व्ह बँकेच्या कॉलेजला इथं पुण्यात ट्रेनिंगला पाठवलं. मी RBIच्या कॉलेजमध्ये ट्रेनिंग केलं
मग पुण्यातच नोकरीला लागलो. जसं पुण्यात आलो तसं बँकेतच नोकऱ्या करायला सुरू केलं. मग मीनवाईल 70 साली लग्न झालं. माझी मिसेस त्यावेळेस 13 वर्षाची होती आणि मी 19 वर्षाचा होतो. त्यावेळेस माझं लग्न झालेलं. 14 वर्षाची मिसेस नुकतंच नांद आणि आम्ही संसारात सुरू झाला. 19व्या वर्षी माझा संसार सुरू झाला. त्या संसारातनं पहिल्यांदा सुरुवात कशी झाली, तर मूल झालं की तिसऱ्या दिवशीच मरत होतं. असं का होते ह्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नव्हतं. आमच्या बँकेमध्ये एक इनामदार म्हणून कॅशियर होता. त्याने आला आणि मला सांगितलं की साहेब, तुमचं हे मूल मरते ना, हे तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. तुमचं मूल गुरुचरित्र पारायण केल्यावर असं कसं मरते मी पाहतो. म्हटलं तू मला सांगायला, तू दारू पिऊन सांगायला, एक तर माझे मूल गेले आणि तू काय सांगते, तू दारू पिऊन सांगतेस की गुरुचरित्र पारायण करा. उद्याच्याला ये, जेव्हा नशा नसेल तेव्हा येऊन मला सांग गुरुचरित्र वाचायला. त्याने दुसऱ्या दिवशी खरंच गुरुचरित्र घेऊन आला आणि त्या इनामदारने मला गुरुचरित्र दिलं. कसं असते म्हणून पारायण कसं वाचायचं त्या इनामदारकडनंच शिकून घेतलं. मग त्याने सांगितलं की उपास करायचा हक्क काय. म्हणलं मी उपास असा करेन, काहीच न खाता पण मी पारायण करेन. मग तसं केलं ते म्हणे तुम्हाला निश्चित दत्त महाराजांची कृपा होईल. म्हणून मी गुरुचरित्र वाचायला सुरू केलं. 5वं गुरुचरित्र पारायण झालं. काही न घेता केलेलं पारायण होतं. 5वं पारायण झाल्यावर मला कळलं की आपल्याला आता मुलगी होणार आहे. म्हणजे स्वतःच दत्तगुरूंच्या कृपेने मला दृष्टांत झालं की आपल्याला मुलगी होती आणि खरंच मुलगी झाली. मग तुम्हाला हे आधीच कळलं? आधीच महाराजांनी सांगितलं की मुलगी होणार आहे. पण आम्ही हडपसरला महाराष्ट्र आरोग्य मंडळ म्हणून हॉस्पिटल आहे, तिथे डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं. मुलगी जन्माला आली पण ती इतकी लहान आणि अजान बालक होतं की डॉक्टरने सांगितलं याला कापसात ठेवावं लागेल. म्हणून 3 दिवस कापसात ठेवली होती. आणि ती कापसात असतानाच तिसऱ्या दिवशी जोरजोरात हसायला लागली. मूल जन्माला येताना साधारण रडत जन्माला येते. पण ती मुलगी जेव्हा हसायला लागली तेव्हा डॉक्टर गुजर म्हणून होते. त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते. म्हणजे आता नाही आहेत ते डॉक्टर, पण त्या डॉक्टरांची माझे संबंध. मला म्हणले साहेब अजिबात हे करू नका, आता मुलीला काही होऊ देत नाही मी. ती आता हसली ना, जन्माला आली, हसलेली, त्यामुळे आता काही होऊ देत नाही. त्यांनी इतकी काळजी घेतली. ते मूल जगलं. तेव्हापासून असं वाटलं की नक्कीच दत्त महाराजांच्या कृपेने हे मूल जन्माला आलं आणि तिसऱ्या दिवसापर्यंत कापसात राहिलं आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण असंच जन्माला आलं. अतिशय आनंद वाटला. म्हणून गुरुचरित्र पारायण चालू ठेवले. मग इतकं पारायण मी जास्त नाही, 1 दिवस, 1.5 दिवस, 3 दिवस अशीच पारायण केली. पण पूर्ण कडक की चप्पल घालायची नाही, पूर्ण सवळ्यामध्ये. अगदी वॉशरूमला उठलं तरी आंघोळ केल्याशिवाय परत वाचायला सुरू करायचं. आणि माझं पारायण साधारण 10 ते 11 तासामध्ये गुरुचरित्र पारायण होतं. हा माझा अनुभव आला. मग मी पारायण चालू ठेवली. ज्यावेळेस मला 11वं पारायण झालं तेव्हा मला मुलगा जन्माला आला. तोही गुरुवारी जन्मला. म्हणून आम्ही नाव ठेवलं श्रीपाद. त्याला काही झालं नाही, पण 3 दिवससुद्धा लागले नाहीत. तो जन्माला आला, अगदी रडत जन्माला आला. नॉर्मलमध्ये मुलगा झाला. नाव श्रीपाद ठेवलं. मग म्हणलं की दत्त महाराजांची कृपा आपल्याला चांगली झालेली, त्यामुळे गुरुचरित्र पारायण चालूच ठेवत राहिलो. पप्पाजी, आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचं बालपण कशा पद्धतीने गेलं आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय होती. तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला दत्त महाराजांचा दृष्टांत झाला होता, तो नक्की काय दृष्टांत झाला होता, हे सांगू शकता का? मला दत्त महाराजांनी टीव्हीवर पाहते असं दृष्टांत दिला होता की धनकवडीला जायचं, तिथं तो म्हातारा बसला आहे, त्याच्या पाया पडायचं. मी दत्तगुरूंना स्वप्नामध्येच म्हटलं की तुम्ही असताना मला कुठल्या म्हाताऱ्याकडे कशासाठी जायचं, मी काही कुठल्या म्हाताऱ्याकडे जाणार नाही, असं मी ठरवून टाकलं. आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की मी कुठे जाणार नाही, तुम्हीच दत्तगुरू असताना दत्तगुरूपेक्षा मोठं कोणी नाही या जगामध्ये, त्यामुळे तुम्हीच मोठे आहात, त्यामुळे मी कुठल्या म्हाताऱ्याकडे जाणार नाही, असं त्यांना स्पष्ट बोललं. तरी ते म्हटले, आग्रह केला की नाही तू तिथंच जा. त्याच्यावर मी गेलो तर नाहीच, पण पारायण चालू ठेवलं. मग 3रं पारायण झालं तेव्हा माझे बाचे जावई आहेत जोशी म्हणून, ते पोलीस खात्यामध्ये ऑफिसर आहेत. त्यांनी मला सांगितलं की दत्तगुरूचा अवतार आणि शंकर महाराजांचा अवतार हा एक आहे, तर तुम्ही जाऊनच या. पण तरी मी काही त्यांच्या सांगण्याप्रमाणे गेलो नाही. म्हणजे ऐकलं, म्हणलं ठीक आहे, एवढंच बोललो, कारण जावई माणसाला जास्त बोलणं बरं नाही म्हणून, आणि मी सोडून दिला तो विषय. आणि मग मला व्यवसाय सोडून गेला. मी त्यावेळेस विश्वेश्वर बँकेत होतो आणि विश्वेश्वर बँकेच्या निमित्ताने आम्हाला धनकवडीला शाखा काढायची आणि म्हणून मी सर्वे करायसाठी जायचं होतं.
एक त्यावेळेस मी तिथे जनरल मॅनेजर म्हणून होतो. मग सर्वे करायचं जागा पाहिजे. त्यावेळेस तिथं धनकवडीला बापूसाहेब धनकवडे म्हणून सरपंच होते. मग बापूसाहेबांना भेटायचं म्हणून चाललो होतो. बापूसाहेब धनकवड्यांना भेटायला जात असताना मला घेऊन जाणार आमच्या शहा म्हणून एक ऑफिसर होता, रामचंद्र शाह शाह म्हणून आहे. त्यांनी मला सांगितलं की साहेब इथं धनकवडीला हे शंकर महाराजांचं अतिशय जागृत स्थान आहे आणि आपण इथं दर्शन करू. जागृत म्हणजे अगदी 40 काळात म्हणजे अगदी छोटंसं होतं. मला म्हणे आपण जाऊन तरी येऊया की दर्शन करू. म्हणून ते खाली बघायला गेलो आणि ज्या क्षणाला मी खाली उतरलो त्या शहाच्या सांगण्याप्रमाणे आत आलो आणि महाराजांच्या मूर्तीपुढे जाऊन उभा राहिलो. तर महाराजांच्या मूर्तीकडे पाहायला लागलो तर ती मला दत्त महाराजांचीच मूर्ती दिसली. आणि दत्त महाराज पण त्रिमूर्ती नव्हे तर गाणगापूरचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तिथे बसलेले आहेत असं दिसलं. म्हणून मी जाऊन दर्शन केलं. दर्शन करून बाहेर आलो. जिथं दत्त मंदिर आहे आत्ताच्या काळात त्याच्या समोरच्या बाजूला एक दगड होता आणि त्या दगडावरती महाराज बसले होते. आणि ते महाराज मला सांगत आहेत, बरं झालं आलास ना भेटायला. म्हणलं आलो. दर गुरुवारी येत जा. म्हणलं गुरुवारचं दुपारचं यायला जमत नाही, मी बँकेमध्ये नोकरी, आमच्याकडे दुपारचं जमत नाही, मी संध्याकाळचं येत जाईल. ते ठीक आहे म्हणजे संध्याकाळी मग 6 वाजता येत जा, 5:30ला बँक सुटली की येत जा. त्याच्यानंतर मी दर गुरुवारी मठात जायला सुरू केलं. त्यावेळेस मग तिथे महाराजांच्या मठामध्ये जायला लागलो. मग ते अनुभव येत राहिले. मग महाराज भेटले. महाराजांच्याकडनं ते कळलं की गुरुवारी येत जा. पण दुसऱ्या गुरुवारी बघितलं तर शंकर महाराजांची मूर्ती तिथे होती, महाराज काही त्या दगडावर नव्हते. अशी माझी पहिली शंकर महाराजांची भेट झाली. मग गुरुवारी जायला लागलो. तिथून मग मला अण्णा अभ्यंकर भेटले, पानसरे काका भेटले, असे लोकांच्या मग भेटी होत गेल्या. जे शंकर महाराजांच्या जवळचे आहेत त्यांच्या भेटी आपोआप होत गेल्या. आता जसं की तुम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला भरपूर शंकर महाराजांचे जे भक्त आहेत ते लोक भेटत गेले. त्यांचे कसे अनुभव आहेत की जसं तुम्ही अभ्यंकर काकांचं सांगितलं, त्यांचा काय अनुभव आहे तो? अण्णा अभ्यंकरांच्याकडे ज्यावेळेस गेलो होतो, म्हणजे अण्णा अभ्यंकरांना माझं माहिती नव्हतं, पण इथं माझ्याकडेच सासवडच्या एक बाई आल्या की त्यांच्या अंगामध्ये शंकर महाराजांचा संचार येते म्हणून. आणि तिच्या सकाळी 7 वाजताच ती बाई इथं आली, संचारामध्ये होती. आणि मला म्हणे तुझ्याकडे दत्तमूर्ती घेऊन ये. म्हटलं ठीक आहे आणतो म्हणलं. मग दत्तमूर्ती कुठे मिळेल ह्याच्यासाठी मी फिरत होतो. मग बाळ अगदी डेक्कनपासून फिरत आलो. त्या मला मूर्ती पण सांगितली कशी मूर्ती पाहिजे, पिवळा कट पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. मग त्या जगताप म्हणून मूर्तिकार होती, त्यांच्याकडे आलो दारवाला पुलावर. त्यांच्याकडे गेलो आणि मला दत्तमूर्ती पाहिजे वगैरे. मग ते मला म्हणले कुठले आहे काय. त्यांनी खूप मूर्ती दाखवल्या. म्हणलं ही नाही करत राहिलो. मग त्यांना म्हणलं, त्यांनी मला एक पोत्यातली मूर्ती काढून दाखवली. म्हणे ही का. म्हणलं हीच मूर्ती मला घ्यायची आहे. म्हणून ह्या मूर्तीचं सांग काय ते. नाही म्हणलं ह्या मूर्तीची किंमत नाही करू शकत. म्हणलं का नाही करू शकत. नाही म्हणे हे मला महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की मी उद्या मूर्ती न्यायला येणार आहे आणि ही मूर्ती मी घेऊन जाणार आहे आणि या मूर्तीचा 1 रुपया घ्यायला सांगितलं आहे. म्हणलं मला सांगितलं 101 रुपये द्यायला. त्यामुळे आता प्रश्न झाला निर्माण की कसं करायचं. मग त्यांनी म्हणलं थांबा आपण याच्यावर तोडगा म्हणून अभ्यंकर अण्णांना फोन केला. तेव्हा अण्णा अभ्यंकर होते. अण्णा अभ्यंकरने विचारलं तेव्हा किंवा मला स्वप्नात दृष्टांत दिला आहे 1 रुपया देईन. माझ्याकडे आले ते बँकेचे मॅनेजर, ह्यांना सांगितलं आहे की तू 101 रुपये दे. असं काय करायचं. मग त्यांनी अण्णा अभ्यंकरनी त्याला सांगितलं की ते आता जे आले त्यांना पुराणिक नाव आहे का विचार. मग त्यांनी विचारलं तुमचं नाव पुराणिक का. म्हणलं हो पुराणिकच नाव. मग ते म्हणे मग आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे, मूर्ती घेऊन जाताना मी येणार आहे तुझ्याबरोबर असं सांग, या अटीवर जाऊया आपण. मग अण्णा अभ्यंकरना जगताप खूप मानत होते. म्हणलं ठीक आहे जा, मला काय फरक पडत नाही. मला जेव्हा बँकेची गाडी सोडायला येईल त्या गाडीतच आपण घेऊन जाऊ अभ्यंकरना. तेव्हा जगतापने हट्ट केला माझ्याच गाडीतनं नेणार मूर्ती आणि तुमच्या घरी आम्ही येणार, फक्त अण्णा अभ्यंकरना बरोबर घेऊन जायचं आहे. ठीक आहे म्हणलं मला काय विषय येत नाही. अण्णा अभ्यंकरना त्यावेळेस पहिली माझी भेट अण्णा अभ्यंकरच्या घरी गेलो. तेव्हा म्हणले मी तयार आहे तुझ्या घरी यायचं आहे. बाहेर आलो. त्यांनी लगेच सुरू केलं आणि लिटरली इथं जेव्हा आले आमच्या घरात दारू मटण असं काहीच चालत नाही. कट्टर म्हणजे आम्ही ब्राह्मण आजी म्हणजे अगदी विप्रशिरोमणी पुरस्कार मिळालेला मी ब्राह्मण. तर मला ते चालत नाही. आणि इथं आल्यावरती मला म्हणले ते बघ तुझ्या कपाटात दारूची बाटली काढून दे. अरे बापरे म्हणलं माझ्या कपाटात, हिचं घरातच नाही, कपाटात सोडा घरात पण भेटणार नाही, कपाटात काय घेतलं तुम्ही. मग आमच्या मिसेसला म्हणे बघ तुझ्या साडीत लपवून ठेवली त्यानं बाटली, काढायची सांगली.
मग कपाट उघडलं, खरंच त्या साडीत बाटली निघाली. तो पहिला चमत्कार अनुभवला का अण्णांवर माझा जरा विश्वास बसला, की अरे हा माणूस काही पण करू शकतो. खरंच असेल. बाटली काढली, त्यांनी ग्लास भरला आणि मला भीती वाटायची की कोरी दारू प्यायला लागला म्हातारा, काहीतरी होईल याला. म्हणून आम्ही काय केलं, अर्धाच ग्लास भरला आणि अर्धा ग्लास पाणी हळूच भरलं आणि त्यांना प्यायला गेलो. पाणी प्यायला म्हणले, शिव्या देत बोलले अगदी, तुला कोणी सांगितलं पाणी घालायला? काय पाणी घातलं? थुंकली त्या ग्लासामध्ये, ते रुद्राक्ष होतं. ते रुद्राक्ष मी फार जपून ठेवलं, की हे थुंकीचं रुद्राक्ष झालं आहे. ते दाखवू शकतो का आपण? आत्ता नाही दाखवता येणार. बरं, आहे पण तात्पुरतं. ठेवलं, बरं, डबेत बरं, ठेवलं. बरं, बरं. मग तिथून त्यांचं नेहमी येणं जाणं सुरू झालं. असं सुरू असताना म्हणजे नेहमी यायचं, आलं की मग ते आणायचे नाही विकत, कपाटातनंच काढायला लावायचे, प्यायचे. पिण्याबद्दल काही नाही. आम्हालाही कोणालाही म्हणायचे पी दारू. अगदी माझ्या लहान म्हणजे 4 वर्षाच्या मुलाला पण त्यांनी दारू पाजली का पी, आणि त्याला पण ते सरबतासारखी लागली. मुलींना पाजली, त्यांना पाण्यासारखं लागलं. मग त्या अण्णांनी दिलं तर आम्ही कधीच विचारत नव्हतो की हे काय आहे बाबा. तितका दृढ विश्वास दृढ त्यांच्यावरती विश्वास होता. त्यांच्यावर होत गेला. आता मला तुम्हाला असं एक विचारायचं की आपण अण्णांचं नाव सारखं घेतोय, तर नक्की अण्णा अभ्यंकर म्हणजे कोण? एक एक थोडंसं सांगा. आणि महाराजांसोबत त्यांचं काय नातं होतं? अण्णा अभ्यंकरांचे वडील मिलिटरीमध्ये होते आणि त्यांना जेव्हा गोळ्या घातल्या आणि त्या पॅन्टला फक्त गोळ्या चाटून गेल्या, भोकं पडली, पण अंगाला काही लावलं नव्हतं. ते अण्णा अभ्यंकर जेव्हा जन्माला आले, ते जन्मापासून वयाच्या 8व्या वर्षी त्यांना गिरनार घेऊन गेले होते शंकर महाराज खांद्यावर घेऊन. हा त्यांचा अनुभव ते सांगत असत ना अण्णा, की मला शंकर महाराजांनी गिरनार दाखवलं प्रत्यक्ष. आणि गिरनारवर जे साधू जेवायला घातले त्यावेळेस अण्णा तिथं होते. त्यांच्यासमोर त्यांनी ते जेवायला घातल्यावर सांगायचे की शंकर महाराजांचा अतिशय सहवास त्यांना लाभलेला. त्यांच्या डोक्यावरती महाराजांनी उजवा पाय ठेवला होता. गाडीत बसले होते आणि गाडीतनं महाराजांनी त्यांच्या डोक्यावर पाय ठेवला, तसाच पाय उमटलेला होता. आणि आम्ही त्या पायाची नेहमी पूजा करायचो. तर नेहमी वाटायचं की उजवा पाय हा गुरूंचा आहे, त्यामुळे आम्ही गुरूंचा पाय म्हणून त्या पायाची नेहमी पूजा म्हणजे करायचो. त्यांच्या डोक्यावरती महाराजांचा उजवा पाय पाय उमटला होता. उमटलेला आहे. असं वाटायला लागलं पुढे जाऊन की आपण उजवा पाय बघतोय महाराजांचा, डावा पाय कुठेतरी असेलच की, असं वाटायचं. की मग अण्णांना म्हटलं, अण्णा उजवा पाय दिसते, डावा पाय पण कुठेतरी डोक्यावर असेल ना? ते म्हणजे मला नाही माहिती, माझ्या डोक्यावर आहे, कोणी सांगितलं तुला? म्हटलं मी पाहिले, मी पूजा केली. असं म्हणत असताना सांगायला अतिशय भरून येतं की हे जे बसने काका पुण्यात आले होते आणि पुण्यात आलेच कळल्यावर बसने काकांना भेटायला जायचं ठरवलं. आमच्या इथे एक मूर्तिकार दानवे म्हणून आहे, त्यांनी मला फोन केला. साहेब बँकेमध्ये होतं, म्हणे साहेब बसने काका पुण्यात आले, तर आपण भेटायला जाऊया का? म्हटलं विचार कुठे आहेत, काय ते. मग देशपांडे म्हणून भवानी पेठेत होते, त्यांच्या घरी बसने काका उतरले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. 5:30ला सुटल्यावर 6 वाजता बसने काकांच्या घरी गेलो, त्या देशपांडेंच्या घरी. तर बसने काका बसले होते. तर देशपांडे मला सांगतात त्याची की काका आजारी आहेत, काका नाहीत खाली येऊ शकत, बाहेर नाहीत येऊ शकत. तेवढ्यात तेच खाली आले, म्हणजे ये, मी तुझीच वाट बघत होतो. मग आल्यावर मग जे सुरू झालं, त्यांनी महाराजांचे अनुभव सांगायला लागले बसने काका. रात्री 12 वाजले, 11:30 पावणे 12 झाले होते. अनेक वेळा चर्चेमध्ये त्यांना म्हणलं, एकदा हडपसरला या ना, आपल्या घरी येऊन जा ना, एकदा घरी येऊन जा ना, असं दानवे बोलायचे. मी कधी म्हणलं नाही, पण दानवे म्हटले त्यांना की आमच्या घरी या. अचानकपणे निघताना मी म्हटलं, काका खरंच एकदा हडपसरला या ना आमच्या घरी. ते एकदम ताडकन उठले, म्हणजे तुझ्या घरी यायचं आहे, आत्ताच यायचं आहे. आणि लिटरली पावणे 12 वाजता त्यांनी लगेच कपडे घातले, हातात काठी घेतली आणि बाहेर आले. तिथून रामोशी गटकडे यायचं होतं. मग अक्षरशः सांगायला कसं वाटतं की माझ्याकडे खिशात फक्त 5 रुपये होते आणि रामोशी गेटपासून पुलगेटला सोडायला 5 रुपये लागतात. मी हिशोब केला, रिक्षावाला 5 रुपये घेणार आपल्याला आहे ना, तिथवर घेऊन जाऊ. खिशातले 5 रुपये त्याला दिले. म्हणजे याला रिक्षावाल्याला ह्या 5 रुपये त्या ह्याला सांगितलं दानवेना की 5 रुपये तू जो ठेव, तिथं उतरले की त्या रिक्षावाल्याला दे, म्हणजे विषय मिळेल. मग पुढे आपण रिक्षा करू, मग घरी गेल्यावर त्यांना पैसे देऊ, असं म्हणून त्यांना घेतलं. आम्ही तिथून निघालो, मी स्कूटरवर. तर बाहेर पडलो, फक्त यांना स्कूटर ठरवून रिक्षा ठरवून देत असताना तिथला भवानी पेठेतला एक व्यापारी भेटला. मी बँकेतला मॅनेजर, मग त्याची माझी चांगली ओळख होती. भेटला, मला म्हणे, साहेब 12 वाजलेत, अजून तुम्ही इथंच आहे का काय? म्हटलं एक काम कर, जाऊ दे म्हटलं त्या गोष्टी, तुझ्याजवळ पैसे किती आहेत?
तुम्हाला किती पाहिजे? म्हणलं आता 20 आणि 25 रुपये मागायची लाज वाटली म्हणून त्याला म्हटलं 100 रुपये आहेत का तुझ्याकडे? 100 काय? त्याने 16,000 रुपये काढले आणि दाखवले. तुम्हाला किती पाहिजेत बघा? म्हणलं मला फक्त 100 रुपये दे. त्याच्याकडनं 100 रुपये खिशात ठेवले आणि मी पुढे आलो फास्ट. इतक्या जोरात आलो की त्या रिक्षाच्या आधी मी पोहोचलो पुलगेटला. त्या रिक्षावाल्याला मी पैसे द्यायचं म्हणलं, त्या दानवेनं म्हणलं राहू दे, ते आहेत माझ्याकडे, आता मी देतो. काय असं म्हणून त्याला पैसे द्यायसाठी वाकलं. त्यांनी पाहिलं रिक्षावाल्याने. मग मलाच म्हणे, साहेब तुम्ही कसे काय? अरे बाप! म्हणलं मीच आहे. का रे? मी नाही ओळखलं. अहो म्हणलं ही रिक्षाच तुमची आहे. म्हणलं तुमच्या जीवावर तुम्ही बँकेतनं रिक्षा दिली, तुमच्या जीवावर माझ्या आता 3 रिक्षा झाल्यात. तर मग तुमच्याकडनं मी नाही 5 रुपये घेणार. म्हणलं मी तुमच्यासाठी माझ्याकडनं रुपया नाही पाहिजे. त्यांनी पैसे घेतले नाही. तिथून पुढे आलो. म्हणलं हडपसरला रिक्षा बघावं. हडपसरची रिक्षा धरली. पुढे आलो. ती जी रिक्षा होती 6 सीटर, तो प्रदीप मेमाणे म्हणून आहे, त्याच्या रिक्षात त्यांना बसवलं. त्यांनी बसवताना मी होतो बरोबर. मग त्याला म्हणलं, मी पण ओळख होतो त्याला, कारण ती रिक्षा पण मीच दिलेलं होतं. त्याला म्हणलं पाहिजे ह्यांना घ्यायचं आणि आपल्या घरी सोडायचं. हो की म्हणलं साहेब, लगेच सोडतो. त्यांनी घरापर्यंत आणून सोडलं. त्यालाही रुपया लागला नाही. आम्ही 2 वाजता घरी आलो. रात्री 2 ते दुसऱ्या दिवशी 2 वाजले रात्रीची. तरीही शंकर महाराजांचे अनुभव सांगण्यात ते इतके दंग झाले होते की त्यांना आम्हाला घड्याळही कळलं नाही, किती वाजले ते कळलं नाही. असे आम्ही 48 तास गप्पा मारत होते फक्त शंकर महाराज असं ते. आणि मग त्यावेळेस आम्हाला कळलं की ह्यांच्या डोक्यावर डावा पाय आहे. महाराजांनी डावा आणि उजवा दोन्ही पायाची पाद्यपूजा करून घेतली. तेव्हा आम्ही आपल्याला धन्य समजतो की महाराजांनी आपल्याकडून खूप सेवा करून घेतली. त्यांच्या चरणाची सेवा करताना संधी मिळाली. त्याच्यातनं खूप वाटलं की जयशंकर. अजूनही म्हणतो आम्ही जयशंकर. आणि तेव्हा मला सांगितलं अण्णांनी, काही नाही नमस्कार म्हणायचं नाही, जयशंकर म्हणायचं. मग बाबा काम करते एवढ्यावर जयशंकर सुरू केलं. ते आज जागा जयशंकर शिवाय आम्ही नमस्कार म्हणत नाही, जयशंकर म्हणतो. क्या बात आहे. तुम्ही इतके सुंदर अनुभव सांगताय की ऐकतच राहावेसे वाटतात. तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की आपण आत्ता ज्या ठिकाणी बसलोय, ज्या ठिकाणी आत्ता इथेही या ज्या सगळ्या मूर्त्या दिसतात आहेत किंवा तुमच्या मागेही भरपूर दत्तमूर्ती आहे, भरपूर प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर मला पहिल्यांदा हे ऐकून घ्यायला आवडेल की नक्की ह्या स्थानाचं महत्त्व काय आहे आणि नक्की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत? या जागेमध्येच अण्णा अभ्यंकर वगैरे आलेले आहेत. अण्णा अभ्यंकर सगळे चिले महाराज काय सगळे जे महाराज लोक आले ते इथे येऊन बसलेले आहेत. त्यावेळेस अगदी आमच्या घराचं तोंड तुम्ही बघितलं तर दक्षिणेकडे तोंड होतं. एकच डबल रूम होती, दक्षिणेकडे तोंड. तर मी सहजमध्ये अण्णांना म्हटलं, अण्णा दक्षिणेकडे तोंड चांगलं नसते. आणि म्हणले पृथ्वी गोल आहे. त्यांनी दिलेलं उत्तर आहे अण्णांनी. पृथ्वी गोल आहे. 4 दिशा, 8 दिशा, त्या सगळ्या दिशा आपण निर्माण केलं. पृथ्वी कधीच त्याला कुठली दिशा नाही, ती राऊंड आहे. तरी पण तुझ्या समाधानासाठी खिशात हात घातला आणि 1 इंचाचा शंकर महाराजांचा फोटो दिला. आणि मला म्हणले ठेव दक्षिणेकडे तोंड करून. बाबा दक्षिणेकडे पाहत असल्यावर दक्षिण दिशा आपलं चांगलं करते म्हणून तो फोटो दिला. आणि तो फोटो मी अजून ठेवला. पण त्या फोटोचं वैशिष्ट्य असं झालं की तो फोटो खूप मोठा होता. 1 इंचाचा होत आता जवळजवळ 1 फुटाचा झाला. आता तो खिशात बसणार नाही एवढा मोठा झालेला आहे. त्याचा फोटो इथे आम्ही ठेवलेला आहे. क्या बात आहे. तसा तो फोटो आला. हा फोटो आल्यानंतर मग आम्ही त्याची पूजा वगैरे चालू केली. पण मला एखादा चांगला फोटो आणावा असं म्हणेपर्यंत महाराजांनी एक दिवशी दृष्टांत दिला की दत्त मंदिर आहे आपल्या सिटी पोस्टच्या तिथे, वायचळ म्हणून वायचळांचं जे दत्त मंदिर आहे तिथं जाऊन फोटो घेऊन ये म्हणून. आणि वायचळनं स्वप्न दृष्टांत दिला का उद्या मी फोटो न्यायला येणार आहे आणि हा फोटो द्यायचा आहे. तो फोटो आता नाही आहे माझ्याकडं, तो कारण बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो फोटो द्यायचा म्हणून मी फोटो आणायला म्हणून गेलो. माझ्याबरोबर आमचा एक ब्रँच मॅनेजर होता तो. आणि मी गेलो फोटो आणायसाठी. तिथे गेलो ना, त्याला सांगितलं होतं महाराजांनी वायचळना की उद्या 12 वाजता मी फोटो न्यायला येतो बरं का. माझं नाव नाही काय, मी फोटो न्यायला येतो 12 वाजता असं सांगितलं. आणि हा फोटो मी नेणार आहे. त्याने फ्रेम वगैरे करून आणून ठेवून दिला फोटो छानपैकी. आणि नेमकं 12ला 5-10 कमी असताना आम्ही दोघं गेलो तिथे फोटो पाहिजे महाराजांचं. तर मला त्यांनी सांगितलं व्हायचं आणि की थांबा आता शंकर महाराजच येणार आहेत फोटो न्यायला, प्रत्यक्ष दर्शन मिळेल तुम्हाला. म्हटलं ठीक आहे थांबूया. खूप वेळ थांबलो तरी काय बाबा आले नाही. 12:30 वाजत आले. म्हणलं आम्हाला जायची, बँकेत जायची वेळ झाली, आम्हाला खूप उशीर होतो, आम्हाला फक्त फोटो द्या आणि जाऊ द्या, आता तुम्ही महाराज आल्या बघा. मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे पण 12लाच आलेत
आणि ह्यांनी पसंत केला तोच फोटो पाहिजे. म्हणजे ह्यांना स्वप्नात दाखवलेला हा फोटो आणि हाच महाराजांनी मला दाखवला की हा फोटो न्यायला उद्या येणार आहे आणि हाच फोटो त्यांना स्वप्नात दाखवला आहे. मग त्यांनी माझीच पाद्यपूजा वगैरे करून घेतली. म्हणलं मला मी काय पूजा करत नाही, फक्त फोटो सांगा. मग त्यांनी सांगितलं मी फोटोचे पैसे नाही घेणार, हा फोटो तुम्हाला देतो, तुमचं बापरे. तुम्ही घेऊन जा. फक्त अट आहे की हा फोटो बसवताना आम्ही येऊन बसवणार, आम्ही नवरा बायको येणार. मग ते नवरा बायको आले आणि फोटोची स्थापना केली. तेव्हा अण्णा पण होते. अण्णा अभ्यंकर आणि ते व्हायचं, त्यांनी येऊन तो फोटो दिला. तो फोटो इतका छान होता. पहिला शंकरमांचा फोटो माझ्या घरात त्या आला मला आणि तो त्यांच्याच सांगण्यावरून आला होता. आणि तसं ते फोटो आला आणि तिथून बाबांचं मग खूपच सुरू झालं. नियमितपणे करायचं, काय लागत नाही बाबांना, फक्त मनापासून श्रद्धेने एक चहा दाखवला ना बाबा खुश होतात. काय क्या बात. त्यांना लागतंय क्या बात नैवेद्याने. आहे, क्या बात आहे. जसं की आता तुम्ही भरपूर महाराजांचे अनुभव सांगितले किंवा महाराजांचे भक्त कशा पद्धतीने तुम्हाला भेटत गेले ते तुम्ही सांगितलं. मला ही उत्सुकता लागली आहे तुमच्याकडनं जाणून घ्यायची, की जसं तुम्ही सांगितलं, की तुम्ही धनकवडीपासून जसं शंकर महाराज मठामध्ये जायचे आणि तिथं तुम्हाला पहिल्यांदा नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन झालं, शंकर महाराजांच्या मूर्तीमध्ये. हं. तर नक्की तुम्हाला शंकर महाराज कोण आहेत? किंवा शंकर महाराजांना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तुमच्या मनात काय आलं होतं? नाही असं म्हाताऱ्या माणसाचं काय नादी लागायचं. नमस्कार फक्त केला होता की स्वतः दत्तगुरू आहेत. मी दत्तगुरूंनाच मानलं होतं की तुम्ही असताना कशाला कोणतरी. पण नंतर जेव्हा पाय धरले आणि त्यांनी सांगितलं की दर गुरुवारी येत जा, तिथून जी अनुभूती होत गेली ना, ती पहिलं दर्शन. पहिल्या दर्शनातच त्यांनी आपलं म्हटलं की संपला विषय. मी आपला राहिलोच नाही त्याचा. आणि आजही मी आपला म्हणतच नाही. हा देह आहे कधी पण जाळून टाकणार आहे. त्यामुळे ह्या देहाला काही किंमत नाही. जोपर्यंत बाबांची इच्छा आहे तेवर देह चालणार आहे आणि त्यांच्या इच्छाप्रमाणेच ते करणार आहेत. मी 14 वर्ष न चुकता गाणगापूरचं पौर्णिमा केल्या आणि विशेष म्हणजे असं होतं, बाबांनी करून घेतलं, मी केलं म्हणत नाही. पण मी गेलो ना गाणगापूरला, मी दर पौर्णिमेला सकाळी 7 वाजता केशर लेपन करत होतो. माझ्या हातानं होत होतं. ही त्यांची कृपा. करून घेत होते, मी कशाला करते. बरं. आणि खूप लोकांना असं त्या पादुकाला अत्तर केशर लेपन करताना लांबून अत्तर, अक्षरशः पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो ना दर्शन करताना, त्याने अत्तर वगैरे टाकलं आणि दर्शनासाठी दिसावं म्हणून पादुका पुढे ढकलत होते. खूप जुनी गोष्ट. पादुका पुढे ढकललं आणि मी डोकं टेकायला, नेमकं त्या पादुकाला माझं डोकं लागलं होतं बापरे! की ज्याला स्पर्श करायचे. तेव्हा ते पुजारी ओरडले होते, "अरे हे नाही चालत, त्याला स्पर्श नाही करत." म्हणलं, "मी कुठे केला? तुम्ही पादुका पुढे ढकललं आणि माझं डोकं आपटलं. माझं काहीच नाही त्याच्याशी." तसं दर्शन स्वतः नरसिंह सरस्वती महाराजांनी पण दिलं आणि खूप अनुभव घेतले. मग बाबा माझ्यासोबत जिथं बाबा मी कधी पण कुठेही जाताना बाबांना सांगतो की तुम्ही चला बरं. एक अनुभव म्हणून सांगतो. आम्ही तिरुपती हे कुलदैवत माझं बालाजी आहे. तर मग बालाजीला जायचं ठरवलं. आम्ही घरातले सगळे घेऊन बालाजीला निघालो होतो. बालाजीला जाताना आम्ही मठावर गेलो. अगदी सुरुवात आम्ही 8 जण होतो. मठावरती गेलो. महाराजांचं दर्शन केलं. महाराजांना सांगितलं की आम्ही चाललो आहे बालाजीला, आम्हाला तुम्ही दर्शन सगळी व्यवस्था पुढची तुम्ही करायची असं सांगून बाहेर पडलो. बाहेर पडताना असं झालं की ट्रेन आमची मद्रास एक्सप्रेस जवळजवळ पाऊण तास म्हणजे ट्रेन स्टेशनला आली आणि आम्ही तरी मठावर आहे. त्यामुळे ट्रेन मिळणार नाही या अपेक्षेत होतो. पण तरी म्हणलं तरी मेहमानच होता. त्याला म्हणलं चल आम्हाला स्टेशनला सोड, नाही मिळेल त्या घरी घेऊन जाता येईल, काय फरक पडत नाही म्हणलं. इच्छा जर बाबांची नसेल तर आपल्याला काय करायचं तिरुपतीत जाऊन, इथंच तिरुपती आपल्याकडेच. असं म्हणून गेलो स्टेशनला आणि पाऊण तास ट्रेन लेट होती. आम्ही डब्यात बसेपर्यंत काही झालं नाही. ट्रेन सुटली. आम्ही अतिशय छानपैकी तिरुपतीला गेलो. तिरुपतीला दर्शनाच्या तिथं तर अगदी इतकं सोय झाली की माझ्या भावाची व्याही तिरुपतीला ट्रस्टी त्याच्यामुळं आम्हाला तिरुपतीला दर्शनाला काही नाही. त्यांच्या बंगल्यात उतरलो. त्यांच्या सगळी सोय आमची झाली. पहाटेचं जाऊन आम्ही तिरुपतीचं दर्शन वगैरे केलं. दर्शन करून अगदी ट्रेन मिळाली. रिटर्नला पण व्यवस्थित आलो. येत असताना मात्र डब्यात प्रश्न असा झाला की शंकर महाराजांसारखा दिसणारा माणूस असा आला आणि मला म्हणला, "का जाताना सांगता मला की सगळं व्यवस्थित होऊ दे. आता सगळं व्यवस्थित झालं. आता घरी पोचायला लागला आहे. आता मला मला काही सिगारेट तरी दे की ओढायला." बापरे! आणि म्हणलं आता रात्री 2 वाजले होते. आता कुठे सिगारेट मिळायची म्हणलं. डब्यात सिगारेट फेरीवाले पण नाहीत. आणि माझ्याबरोबर एक एस-टीमधली ड्रायव्हर होती. त्यांना म्हणलं, "तुमच्याकडे काही सिगारेट आहे का?" म्हणलं, "आपली सिगारेट ह्यांना चालणार नाही तुमच्या बाबांना." मग त्यांना विचारलं, "तुम्हाला 4 मिनिट चालते का?" "मला 4 मिनिटच पाहिजे" म्हणलं. आणि मग ते 4 मिनिट सिगारेट त्याला म्हणलं, "दे ना." म्हणलं, "साहेब 2च राहिल्यात."
2 सिगारेट मला अजून रात्र जायची. आता सकाळपर्यंत ती लागतील आणि आता ह्याला देऊन मी काय करू म्हटलं दे तुला मी अख्खं पाकीट आणून देतो आपण आता एक तरी सिगारेट दे त्यानं. मग त्याने एक सिगारेट बळं दिली. ती सिगारेट ओढली आणि जागेवर गप्प झाली. तेव्हाच कळलं की हे शंकर महाराज आले. त्यांनी सिगारेट घेतलं, आपलं सगळं पूर्ण झालं म्हणून ती सिगारेट घेतली आणि त्यांनी आपल्याला पूर्ण प्रवास इतका सुखमय झाला आणि आनंददायक झाला. तेव्हा कळलं की बाबांना कुठेही प्रवासाला जाताना फक्त बाबांना म्हणायचं की तुम्ही चला बरोबर आणि बाबा अनुभव देतात. इतके अनुभव देतात. मला गिरनारला मी 85 वेळा जाऊन आलो. मला इतके अनुभव आलेत. प्रत्येक नुसतं एकच नाही देत. एका ट्रिपमध्ये 10 अनुभव येतील असे अनुभव मी गिरनारमध्ये घेतले. अगदी सांगतो केदारनाथला गेलो होतो. केदारनाथला जाताना असं वाटायचं बाबांना चला म्हटलं होतं. बाबांना सांगूनच गेलो होतो. केदारनाथला गेलो आम्ही 45 लोक होतो. म्हटलं आता कसं व्हायचं केदारनाथचं दर्शन माझ्यासारख्या माणसाला. तिथं गेलो पाऊस असा बर्फ पडते कसं काय जाणार आहे पण गेलो. तिथे गेल्यानंतर फक्त बाबांना म्हटलं बाबा आता पाऊस असा आहे बर्फ पडायला लागले कसं काय करायचं. बाहेर आलं का पाऊस बंद. असं केदारनाथचं जाईल. मग गेलो वरती लाईन खूप लागलेली होती. म्हटलं आता एवढ्या लाईनमध्ये आपण जायचं कसं काय. मग त्या पुजाऱ्यानं मग म्हटलं मी किंवा ज्येष्ठ नागरिकांना तरी वेगळी सोय करा की काहीतरी. असं कुठे एका लाईनमध्ये सगळं घेताय तुम्ही. ज्येष्ठ तर म्हणलं आमचं काय हातात नाही पोलिसांना सांगा दरोगा को बोलो. मग त्या पोलिसाकडे गेलो आणि त्या इन्स्पेक्टरला सांगायला लागलो की बाबा ज्येष्ठ नागरिकांची अपंगांची महिलांची अशी वेगळ्या लाईन करायला पाहिजे. एका लाईनमध्ये सगळे तुम्ही घेताय बरोबर नाही. तो मला म्हणलं हमारे साहब को बोल दो म्हणजे नंबर बोललो. मग त्या साहेबांना फोन लावला. ते साहेब कोण निघाव माहिती आहे कोंडे देशमुख म्हणून साहेब आहेत तिथले SP केदारनाथचे. आणि त्यांना फोन लावला. मग ते म्हणे पुराणिक का म्हटलं हां. तुम्ही पुण्यातून आला का म्हटलं हो. फक्त मी आधी जयशंकर म्हणलं होतं. जयशंकरवरनं त्यांनी एवढं मला ओळख दिली. पुण्यातून आला का म्हटलं हो. मला ओळखलं का म्हटलं नाही. मी कोंडे देशमुख मी कात्रजला राहत होतो. मी IPSची परीक्षा दिली. आता मी इथे आहे म्हटलं केदारनाथला SP म्हणून आहे. मी करतो व्यवस्था तुम्ही तिथंच थांबा. त्याले 2 इन्स्पेक्टर आले. आम्हाला दर्शन इतकं व्यवस्थित झालं सगळ्यांना. इतकं छान वाटलं. म्हणजे कोंडे देशमुख कसे मग त्यांची ओळख कशी तर मी विश्वेश्वर बँकेत असताना ते महर्षीनगरला त्याचे वडील PSI होते आणि त्यांचा तो मुलगा. मग त्यांनी ती ओळख सांगितली. माझे वडील होते तुम्हाला ओळखत होते. काय ओळख कुठली कशी निघेल बाबा करून देतात. मी काय करत नाही. खरी गोष्ट. आणि ते झालं काम माझं. अगदी अनुभव घेतला. तिथून आलो आम्ही केदारेश्वरांना बद्रीनाथला. बद्रीनाथला आल्यावर मागचा अनुभव लक्षात घेतो. मी डायरेक्टच त्या इन्स्पेक्टरला म्हणलं साहब हमारे ज्येष्ठ नागरिक को सेपरेट लाइन करके दर्शन देतो. मला बोलो SP साहब को दे म्हणलं SP का नंबर. त्यांनी SPचा नंबर दिला. तो SP सोलापूरचा पवार म्हणून होता. काय त्याने म्हणला तुम्ही तिथं थांबा सगळी व्यवस्था करतो. झालं SPचा हुकूम आला. आम्हाला अतिशय दर्शन इतकं छान झालं ना केदारनाथ बद्रीनाथ सगळं. मग असं वाटतं की जिथं बाबा आहे ना बाबा पाठीशी असल्यावर कसलं घोडा आणि कसला काय सब कुछ होत आहे. हा अनुभव घेतला. त्यामुळे या जागेला सगळे असे लोक येऊन गेलेले आहेत की आणि संचाराचं ते बघाल तुम्ही ज्या कुणाला कसलाही संचार असो या घरात आलं की संचार सुरुवात आहे. हा अनुभव खूप वर्षी घेतो. संचार म्हणजे कसं अंगामध्ये काही बाधा झालेला आहे ते बाधावाले पण येतात. काही काही वेळा देव अंगात येते दिव्य अंगात येते काय अंगात येते असे आले तरी ते अंगात येतात. संचारावर माझा विश्वास नाही पहिलं सांगतो. कारण ज्याच्या अंगात शंकर महाराज येत आहेत अशा कुठल्याही माणसाने माझा शंकर महाराज मेलेला मुर्दा पण उठवायचा. तुम्ही मेलेला उंदीर जिवंत करावा संचारातल्या माणसाने. काय एवढंच आमचं विनंती आहे त्याला की ज्याला संचार आहे खरंच संचार आहे ना आमच्या अंगात येत नाही. आम्ही म्हणत नाही की आमच्या अंगात संचार आहे ना आम्ही फार मोठे आम्ही महाराज करतात ते करून घेतात. कुठलाही संचार राहू दे कसाही राहू दे त्यांना बरोबर ते करून घेणार आहेत. आपण नाही करत. आणि या जागेत असे सगळे संत येऊन गेलेले आहेत. अगदी शंकराचार्य पण इथे 2 शंकराचार्य इथे येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर गुरुपीठाचे जे पीठाधीश्वर आहेत हरिद्वारचे त्यांनी पण इथे येऊन भेटून गेलेले आहेत. असे अनेक अयोध्याचे महंत सगळे येऊन जातात. हे येतात म्हणजे माझ्याकडे भेटायला येत नाहीत. बाबांचे त्यांना येतात त्यांची आमची भेटी करून देतात. ही त्यांची कृपा आहे म्हणून ती लोक आपल्याला भेटत आहेत. मोठे मोठे हस्ती आपल्याकडे का आल्या का आपण फार मोठे नाही. बाबांना बरोबर त्या हस्तीला घेऊन येतात त्यांची भेटतात दर्शन घेतात.
आप्पाजी, जसं आपण सांगितलं की ह्या जागेचा काय अनुभव आहे, किती संत महंत या जागेमध्ये येऊन गेलेले आहेत. तसं अजून काही अनुभव किंवा प्रचिती ह्या जागेबद्दल आपल्याला आहे का? अनेक प्रचिती आहेत त्या आपण सविस्तर प्रत्येक जागेत जेव्हा संत येऊन जातो ती जागा इतकी पवित्र होती. ती जागा कशी पवित्र होती त्यात आमच्या अनिताताई एखादं भजन म्हणून तुम्हाला सांगेल. अनिता जोशी या जेजुरीच्या आहेत तिचे मिस्टर रिलायन्स कंपनीमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून सर्व्हिस करतात. ही मूळची लातूरची आहे. बरं. ती एक भजन म्हणून दाखवेल. त्याच्यात तुम्हाला जागेत कसं असतं, या जागेचा महिमा कधी वाढतो आणि कसा वाढतो हे लक्षात येईल. क्या बात आहे. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. देवकी नंदन कृष्ण कन्हैया करवीरी अवतरला. देवकी नंदन कृष्ण कन्हैया करवीरी अवतरला. करवीरी अवतरला. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. जेऊर ग्रामी माय मंजुळा जन्म देई बाळा. जेऊर ग्रामी माय मंजुळा जन्म देई बाळा. जन्म देई बाळा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. दत्त अवधूत शंकर चिले कलयुगी अवतरला. दत्त अवधूत शंकर चिले कलयुगी अवतरला. कलयुगी अवतरला. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. देव देवता यक्ष किन्नरे येती स्वागताला. देव देवता यक्ष किन्नरे येती स्वागताला. येती स्वागताला. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. पुण्य फळले शतजन्माचे आम्हा गुरुला भला. पुण्य फळले शतजन्माचे आम्हा गुरुला भला. आम्हा गुरुला भला. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. गोकुळ उतरले रामा. गोकुळ उतरले रामा. गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. या जागेचा महिमा गोकुळ उतरले रामा. गोकुळ उतरले रामा. गोकुळ उतरले रामा. वा वा वा, क्या बात, क्या बात आहे. पप्पाजी, खूप छान वाटलं की आत्ता आपण जो अभंग ऐकला खूप छान पद्धतीने झालं, म्हणजे एकदम मन प्रसन्न झालं. आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी एक वेगळं घडतंय की पॉडकास्ट सोबत आम्ही, म्हणजे मुलाखतीसोबत आम्ही अभंगही ऐकतोय, वेगवेगळी स्तोत्रही ऐकतोय. आणि ह्या जागेचा जो तुम्ही अनुभव सांगितला तो ऐकायला तर आम्हाला खूप छानच वाटलं. पण त्याचसोबत जे अभंगातनं आलं ते अजून आम्हाला स्पष्ट लक्षात आलं की नक्की कशा पद्धतीने ह्या जागेचा अनुभव आहे. खूप छान वाटलं ऐकून ह्या सगळ्या गोष्टी. आता आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे चालवत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या देवी देवतांचे पण काही अनुभव आहेत. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला छान वाटेल की मला हे सांगा की आपल्याकडे ही महाराजांची मेन मूर्ती आहे ती कशा पद्धतीने आपल्याकडे आली? आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज आला होता की बाबा 10 इंचाची मूर्ती दारवाला पुलावर 200 रुपयामध्ये पंडित मुंडे त्यांच्याकडे मिळते. मग पंडितचा नंबर कोण आहे, ज्याने मेसेज केला त्याला मी विचारलं की त्या पंडितचा नंबर दे. त्या पंडितांना मी फोन केला. पंडित मला ओळखतात, म्हणजे मी नव्हतं ओळखत पण ते मला जाणून होते की पप्पाजी पुराणिक हाडपसरला आहेत वगैरे, त्यांना माहिती होतं. काय त्यांना मी फोन केला की बाबा मला एक 10 इंचाची मूर्ती पाहिजे. तर म्हणे मला फक्त पत्ता पाठवा, मी येतो आणि तुम्हाला घरी घेऊन येतो मूर्ती. म्हटलं केवढ्यापर्यंत आहे? 200 रुपयेच आहे ना? नाही म्हणे ते आल्यावर बघू आपण, मी येतो मूर्ती घेऊन. आणि त्यांनी मूर्ती घेऊन यायला लागले.
त्यांनी मूर्ती घेऊन येत असताना मधल्या म्हणजे त्या काळामध्ये तो यायच्या रिक्षाच्या इथं पोचायच्या आधीच मला हरिद्वारमधनं स्वामीजींचा फोन आला, गुरुपीठावरचे स्वामीजी. "पापा आप मूर्ति ले रहे?" बोला ले रहा हूँ. बोले आप 10 इंच का मूर्ति क्यों ले रहे? बोला मैं 10 इंच का मूर्ति मंगाया फ़ोन पर अभी अभी, तो इनको कैसा मालूम हो गया? तो मेरे को शक हो गया कि इनको कैसा मालूम, कुछ तो बिगड़ पड़ा है. मैं बोला क्या होना है बोलो. तो स्वामी जी मला म्हणले 10 इंच का नहीं, आप 15 इंच का मूर्ति ले लो. मतलब क्यों 15 इंच का? घर में रखने का है तो 10 इंच के ऊपर, 12 के ऊपर नहीं रखना है. मूर्ति है तो घर में रखना है तो 10 इंच का, मंदिर रहेगा तो 12 इंच के ऊपर रखने. तो बोले 15 इंच का मूर्ति तो मंदिर में रखते हैं. स्वामी जी ने म्हणलं, स्वामी जी वाला म्हणले वो मंदिर नहीं रहेगा, वो मंदिर हो जाएगा, वो आपका घर नहीं रहेगा. आप 15 इंच का मूर्ति ले लो. ठीक आहे म्हणलं देखेंगे असं म्हणलं त्यांना. आणि स्वामीजींचा फोन ठेवणार. ते फोन ठेवायच्या आधीच ते म्हणले वो जो मैंने आग दिए ना वो लगाना मूर्ति को. म्हणलं मला अभ्यंकर अण्णांनी डोळे दिलेले आहेत, असे करून डोळा दिला की हे डोळा घे आणि उद्यापासून चष्मा फेकून दे. तो घटना मी नंतर सांगतो, पण पहिले मूर्तीची घटना सांगतो तुम्हाला किंवा मूर्ती कशा. तर ते डोळे जे अण्णांनी दिलेले हे डोळे ते मला सांगतायत हरिद्वारचे स्वामीजी की मैंने जो आग दिए वो लगाना. डोळे अभ्यंकर अण्णांनी दिले आणि हा माणूस सांगतोय म्हणजे ह्याला नक्की माहिती आहे की काय पोझिशन आहे. म्हणून माझा विश्वास त्या स्वामींवर जरा जास्त बसला. नंतर मी खूप विचार केला की ह्या माणसाला माझा नंबर कसा मिळाला असेल, ह्याने मला 10 इंचाची मूर्ती मागवली हे कसं कळलं असेल. मग म्हणलं का 10 इंच का मूर्ती 15 इंच का ले लो. नंतर माझे डोळे मैंने जो आग दिए वो लगाना, डोळे त्या अभ्यंकर अण्णांनी दिले आहेत. हे सगळा इतिहास जेव्हा जाणायला लागलो किंवा माझा मोबाईल नंबर हे सगळे अनुभव घेतल्यावर मी त्या माणसावर विश्वास ठेवला त्या स्वामीजींवर किंवा ठीक आहे आपण बघूया असं म्हणून ठेवलं. पण मूर्तिकार जेव्हा मूर्ती घेऊन आले ते पंडित, त्यांना मी म्हटलं का त्यांनी मूर्ती छान आणली होती, 10 इंचाची मूर्ती होती, खूप सुंदर मूर्ती. मग त्यांना मी डोळे दाखवले की हे डोळे या मूर्तीला बसव, त्याच मूर्तीला 10 इंचाच्या. तर त्याने मला मूर्तिकारने लगेच प्रश्न टाकला, पप्पाजी ह्याला हे डोळे बसणार नाहीत, ह्याच्यासाठी आपल्याला 15 इंचाची मूर्ती करावी लागेल. तर 15 इंचाचीच मूर्ती केली तर हे डोळे बरोबर सुटेबल त्याला बसतील, मूर्ती छान होईल. तर हे डोळे आपण 15 इंचाची मूर्ती करू. मी त्यांना म्हटलं की यार 15 इंचाची मूर्ती करायचं म्हणजे त्याला ब्लॉक बनवणं खर्च खूप वाढेल. हे 200 रुपये तुम्ही म्हणताय त्याला म्हणे लाखावर खर्च येईल ते सगळं बनवायला. 15 इंचाची मूर्ती लाखाच्या वर खर्च जाईल. पण तुम्हाला काय करायचं मी बघतो कसं करायचं, तुम्ही फक्त हो म्हणा. ठीक आहे म्हटलं, बनवणार तू आहे तर बनवून घे, मला केवढ्याला देणार तेच सांग, ते आपण ठरवू किंमत किती होईल. ठीक आहे म्हटलं 10-12 हजारापर्यंत झालं तर मी देईल म्हटलं. असं बोललो त्याला. त्यांनी मूर्ती घ्यायचं ठरवलं, ब्लॉक बनवायचं वगैरे. आणि त्यांनी जेव्हा मूर्ती बनवायला घेतली 15 इंचाची, ब्लॉक वगैरे सगळं तयार झालं, अतिशय सुंदर. मग त्यांनी ते डोळे वगैरे लावले, खाली आसन बनवत होते. ते वाघावर बसलेले असं दाखवायचं होतं आम्हाला सुरुवातीचं आमच्या मूर्तिकाराच्या ह्याच्याप्रमाणे चर्चेप्रमाणे की खाली वाघाचं हे करायचं आणि त्याच्यावर महाराजांची मूर्ती पॅक करून घ्यायचं. पण मीनवाईल नगरला एक क्षीरसागर म्हणून आहेत, अजित क्षीरसागर, त्यांना शंकर महाराज स्वप्नात गेले आणि सांगितलं ते येडे पप्पाजी, त्यांनी मैं कैलास का रहनेवाला हे माहिती असून मला पाटावर बसवायला म्हणला. त्याला सांग मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर, मला पिंड बसवायचं सांग. अरे मग बापरे. त्या क्षीरसागरने त्यांना विचारलं कसं दाखवायचं, बसवायचं कसं तुम्हाला. तेव्हा स्वप्नात त्यांना दाखवलं की पिंड आणि पिंडीवरती महाराज बसले. हे जेव्हा स्वप्न पडलं त्याने मग सकाळी उठल्यावर तसं डिझाईन काढलं की कसं स्वप्न पडले. मग ते स्वप्न मला फोन करून सांगितलं, पप्पा स्वतः महाराज माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितलं की तुम्ही पाटावर बसवताय. मला आता पाठ तर तयार झाला असेल. मग म्हटलं मी मूर्तिकारला फोन करतो आणि तुम्हाला फोन लावतो. नाही म्हणे घ्या कॉन्फरन्सवर. कॉन्फरन्सवर मग पंडितला घेतलं. मग पंडित म्हटला नाही अजून पाठ बनवायचं आहे, त्याला कलर वगैरे करावं लागेल, त्याला वेळ लागेल, उद्याच्याला होईल पाठ तयार. मग म्हटलं मग बनवूच नको पाठ, काय बनवायचं हे ऐक म्हटलं. मग त्या क्षीरसागरने त्यांना सांगितलं. मग ते म्हणे की नाही तुम्हीच या इथं मला सांगा कसं करायचं ते. मग दुसऱ्या दिवशी क्षीरसागर स्वतः आले. जसं स्वप्नात पाहिलं तसं त्या महादेवाची पिंड बनवली, त्याच्यावर महाराजांची मूर्ती स्थापन केली. म्हणजे महाराज कशी यायचं
हे त्यांनी ठरवून आलेले आहेत. बरोबर. माझ्या सांगण्यावरनं माझ्या बोलण्यावरनं अजिबात नाही. त्यांना यायचे मैं कैलास का रहने वाला, खरंच कैलासचा रहने वाला. त्यांनी त्या पिंडीवर आले आणि खरंच आल्यापासून अनुभव घेतला. अतिशय छान अनुभव येत गेले. मग जेव्हा मूर्ती स्थापना केली, स्थापनेच्या दिवशी ते पंडित मला सांगायले, या मूर्तीला अत्तर लावू नका, त्याला कुंकू लावू नका, काय ते मूर्ती खराब होते. मग त्याला दरवेळेस तुम्हाला रंगरंगोटी करावी लागेल. त्यापेक्षा पादुका आणा आणि पादुका लावा. मग त्या पंडितला म्हणलं, अरे तो आधीच सांगायचं, आता स्थापनेच्या वेळेस पूजा करायला लागलो आणि आता म्हणायला लागला तू की अत्तर लावू नका, कुंकू लावू नका, कसं काय? तेवढ्याच एक म्हातारा कोणतरी ग्रस्त आला, म्हणला हे घ्या या पादुका, ह्याला लावा तुम्ही. आणि त्यांनी पादुका दिल्या आणि त्यांनी गेला. आज सांगाय तो म्हातारा परत या घरातच आला नाही आणि घराकडे भेटला नाही. फक्त पादुका दिला. पादुका देऊन जो गेला तो स्थापनेला थांबला नव्हता. बापरे. म्हणजे आम्ही तशी त्या मूर्ती स्थापना झाली, त्या पादुका आल्या. मग या पादुकाला त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं आणि त्याच्याकडनं ते स्थापना करून घेतली. समुद्र गुरुजी म्हणून आहेत वेदमूर्ती, त्यांच्याकडनं ते स्थापना करून घेतली. मग मूर्ती अतिशय वेदमंत्रामध्ये या मूर्तीची स्थापना करून घेतली. होम हवन यज्ञयाग दत्तयाग वगैरे सगळं करून अशी मूर्ती आहे. म्हणून त्या जागेचा महिमा का वाढतो की पावित्र्य पाळलं, पवित्रता पाळली तर बाबा कुठल्याही घरात येऊन थांबतात. आणि खूप लोकांच्या घरात बाबा आजही आहेत. माझ्याचकडे असं काही नाही की आपण जिथं जाल तिथं बाबा आहेत. पण आपण ती श्रद्धा आपल्या मनात ठेवली पाहिजे की बाबा इथं आहे. त्या घरात ज्या घरात जातो तिथं बाबा आहेत असं धरून चाला. तुम्हाला बाबा निश्चित दाखवतात की मी तिथं आहे, कसं आहे हे पण दाखवून देतील. म्हणजे माझ्याच घरात दाखवतील असं नाही. हजारो लाखो घरामध्ये बाबा आजही बसलेले बाबा दाखवतात आणि बाबा सगळं काही करत असतात. कुणी असं म्हणणं नाही की मी करतो, बरोबर. मी काहीच करत नसतो. बाबा करतात ते आपण करतो. या जन्मात आलं हेच त्याची कृपा आहे. जन्मात आले त्याने हो आज बंद म्हटलं का आपला श्वास बंद होणार आहे. खरी गोष्ट आहे. कुठेतरी आपलं हे काडीमोड जाळून टाकणार आहे. देहाचं हाडंसुद्धा ठेवणार नाही, कुणी पाण्यात सोडून देणार आहे. त्यामुळं असा विचार करू नये की मी करतोय, मी आला की संपला. हे बाबांना खूप वेळा बाबा सांगतात. शंकरगीते ते सांगितले, मी म्हणू नको, मी करतोय बाई. त्यांनी करतायत हो, तेव्हा कुठेही होत आहे. मग बाबा दारू पितात, मी दारू पितो. बाबा सिगरेट ओढतात, मी सिगरेट ओढतो. बाबा काय करतात ते मी करतो म्हणलं तर ते नाही आहे. ते पहिलं डोक्यातनं काढा. संचारात माझ्याकडनं दारू पिलं आणि हे केलं काही नाही. बाबा पित अंधश्रद्धा आहे. हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत की बाबा. आणि मी आता याच पुढच्या प्रश्नावरती येणार होतो की जसं तुम्ही आता बोलले की बाबा सिगरेट पितात, बाबा दारू पितात, तर की त्याच्या मागे बाबांचा काय उद्देश होता? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्याकडं मागच्या 2 महिन्यापूर्वी एक अशी बहुत बाधा झालेली एक मुलगी आणली होती की ज्या खरंच बाधा झालेली आहे. तेव्हा मुलगी फार लहान आहे, 8वी 9वीत असेल ती मुलगी. त्या मुलगी बापाचं नरडं दाबलं होतं की मला 2 महिन्याचं मूल पाहिजे, 2 महिन्याचं बाळ मला आणून दे, नाहीतर तुझा जीव घेतो. असं त्या लहान मुलीनेच ते नरडं दाबलं. पण बापाने तेच कसं तरी सुटका केली आणि ते थांबलं. त्या बापाने खूप मांत्रिक तांत्रिकाला दाखवलं होतं. पण आता जोशीबाई त्याच्यावरती ओळखीचे होते आणि तिचे वडील माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून बऱ्याच वेळा आलेले. मग ते म्हणले की इतर मांत्रिकाला दाखवण्यापेक्षा एकदा पप्पांकडे घरी घेऊन जाऊ, बघू काय होते. ते महाराज आहेत काहीतरी करतील म्हणून इथं आणलं. इथं यायलाच तयार नाही. दारात अक्षरशः 4 माणसाला उचलत नव्हती ती मुलगी. 4 माणसाने उचलून दरवाजापाशी आणलं. मी काहीच नव्हतं. इथं सिगरेटचे अंगारा पडलेलं होतं, कोणतरी लावलेलं. तोच अंगारा जयशंकर म्हटलं त्या मुलीच्या अंगावर टाकला, लांबनच टाकला. त्या आत आलीन बसली. म्हटलं तुला 2 महिन्याचं बाळ आमच्याकडे मिळत नसते. कुठले हे तुझं जे आहे ना भोजवादा वगैरे, तुला समाधान, तुला मुक्ती पाहिजे, ते 2 महिन्याचं बाळ घेऊन मुक्ती मिळत नसती. नाही मला मुक्ती पाहिजे नाही, मला बाळ पाहिजेच. ती तुमच्या समोर बोलत होती? हो, मी होतो. केदार गुरुजी म्हणून होते. मग मी त्या केदारला म्हणलं आज जा. नरेंद्र देशमुख म्हणून होते. त्याला म्हणलं आज जा, एक सिगरेट लाव बाबांना. सिगरेट काय करते ते सांगायसाठी मी सांगायला उदाहरण. इकडे सिगरेट पेटवून ठेवली का तिकडे ती पोरगी ओरडायला लागली, ते सिगरेट पहिली विझव. म्हणलं का? माझं अंग पेटले, मला भाजायला लागले, मला पोळते की ते सिगरेट बंद कर. म्हणलं पहिले जाणार आहे का नाही तेच सांग. म्हणजे मी जाईन, पण मला तुम्ही 2 महिन्याचं बाळ द्या. म्हणलं आमच्याकडे बाळ मिळत नाही, आमच्याकडं काहीच मिळणार नाही, अंड पण मिळणार नाही तुला, आम्ही अंड पण खात नाही, त्यामुळे अंड पण मिळणार नाही, बाळ ते सोड म्हणलं. मग ते केदार गुरुजीला म्हणलं तुम्ही घोर कष्ट धरण स्तोत्र म्हण.
मी बसलोच होतो. मग त्यांनी गोड कष्टधरण स्तोत्र म्हटलं आणि स्तोत्र म्हटलं झालं पुढं काय म्हटलं तिला विचार नाव गाव. मग त्या बाईने नाव सांगितलं. ते मग का तुला बाळ पाहिजे हे विचारलं, कारण विचारलं. तेव्हा ते बाई नारायणपूरला गेली होती. नारायणपूरवरनं तिला 2 महिन्याचं लेकरं घेऊन तिथे गेली होती. तिथं दत्त महाराजांचं दर्शन करून परत येत असताना ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये ते 2 महिन्याचं मूल आणि ती बाई मेलेली. म्हणून ते बाळ माझं मला पाहिजे म्हणून ते आत्मा तिची मुक्ती नाही मिळालेली, त्या बाळात जीव अडकलेला. मग ते बाळ मला दे म्हणजे मग मी मुक्त होणार आहे. पण ते बाळ मिळत नसते. मग सिगरेट जेव्हा लावायला लागलो तेव्हा त्यानं सगळी त्याच सांगितलं की कशी आहे काय आहे. तर केदार गुरुजींनाच सांगितलं. केदार गुरुजी सगळं ऐकलं. काय करायचं म्हटलं काही नाही करायचं. तर नरेंद्र देशमुखला सांगितलं अजून एक सिगरेट लाव तरच ही जाईल, तशी जाणार नाही. दुसरी सिगरेट पेटवायला लागलं, ती सिगरेट जाळायला लागली का तिला इतकं भाजायला लागलं. तिकडं बाहेर बसलेली बाई पण तिला चटके बसायला लागले. मला खूप चटके बसत आहेत. म्हणजे पटकन जायचं बोल काय करणार. मग म्हणले मला 2 भजी तरी द्या, 2 कांदा भजी द्या मी जाते. मग तिला 2 म्हणताना आम्ही 4 कांदा भजी दिले एका 2मध्ये. भजी खा आणि भजी खाल्ली. ती बाईची पोरगी जी मुक्त झाली आज झाले ह्या गोष्टीला 3 महिने. पण ती आता नाही म्हणत की मला काय पाहिजे. पण ती आता येते ना जयशंकर म्हणून जोरात आवाज येते. पप्पाजी जयशंकर महाराजांना सांगा सांगा. म्हणजे आता काय झालं इतकं सुंदर झालं ना असा अनुभव येतो. आपण काय करते काय अंगात आहे नाही त्यांच्या येते भूतवाद आले तरी ते मोकळं होते. आपण नाही मोकळं करत. बाबा कशाला बसला आहे आणि ते करतात. मग सिगरेट काय करते. सिगरेट असे जे काही हे झालेलं आहे बाधा झालेलं वगैरे ह्याचं जाळायचं काम करते. त्याचं जे पाप आहेत त्याच्या मागची जी काही कुकर्म आहेत ते कुकर्म जाळण्यासाठी ती सिगरेट असते. लोक म्हणतात ते सिगरेट ओढत होते बाबा बिलकुल सिगरेट नव्हते. बाबा सिगरेट समोरचा जो आला आहे त्याचे कुकर्म जाळायसाठी ती सिगरेट जाळत होती. आणि ती राख त्याचं म्हणजे त्याचे कुकर्म जळून झालेली राख होती. म्हणून तो अंगारा त्याला लावला की ते थोडंसुद्धा राहत नाही त्याच्यातलं कुकर्म. ह्याच्यासाठी ती सिगारेट आहे. पण म्हणजे सिगरेट म्हणजे फार काही अगदी वाईट काम करत होते. सिगरेट कशी लावायची काही नाही त्याच्यात. सिगरेटचा उद्देश आहे. सिगरेट लावण्याचा उद्देश आहे की त्याचं कुकर्म जाळलं पाहिजे. त्याच्या मागचे जे काही त्याच्या भावना आहेत त्या जाळायला पाहिजे. त्याच्यातलं जे वाईट कृत्य ती जाळायला पाहिजे. त्याच्यासाठी सिगरेट आहे. वाईट कृत्य अंगात चालू ठेवून मी सिगरेट ओढतो कसले अंगात येतात शंकर महाराज. तू तुझे कुकर्म बंद कर. सिगरेट ओढायची पण गरज राहणार नाही. या अंगात येणाऱ्या संचारवाल्याला माझं हे सांगणं की सिगरेट ओढल्याने तुम्ही महाराज होता असं नाही आहे. सिगरेट न ओढता पण तुम्ही महाराज राहू शकता. महाराजांचे गुण फक्त पाळा. शंकरगीते आता माझ्या बाहेर बोर्ड लावलेले आहेत मी. आपण ते रेकॉर्ड करा. त्याच्यात मी दिलेलं आहे सिद्धीच्या मागं लागू नका. कुठलेही आपल्याला जे काही गोष्टींचं होतात ते तुम्ही असं जाहीरपणे सांगूही नका की मी काय केलं म्हणून मला महाराज भेटले. बिलकुल नाही. तुम्ही सेवा करा, श्रद्धेने सेवा करा, महाराज भेटतात. तुमची कामं सगळी करतायत. इतके अनुभव आहेत माझे. जवळजवळ 2 लाख लोकांना अनुभव आलेले आजपर्यंत. आणि इथंच आहे असं नाही, परदेशातल्यासुद्धा. अगदी एक लंडनचा अनुभव सांगतो आहे. लंडनमध्ये व्यवहारे म्हणून एक कुटुंब आहे. व्यवहारे गणेश व्यवहारे प्रॉपर लंडनमध्येच राहतात. त्यांच्या समोर एक इंग्रज कुटुंब राहते आणि ती कोरोना पॉझिटिव्ह होतं. तिनं तिथनं फोन केला पप्पा हिला कोरोना झाला आहे आणि लंडनमध्ये कोरोना झालं की 24 तासही जगत नव्हतं. मग त्या व्यवहारी बाईंना सांगितलं की मॅडम एक काम करा, दक्षिणेकडे तोंड करायला सांगा त्या माणसाला, त्या मुलीच्या आईवडिलाला कोण असतील त्यांना, आणि सिगारेट पेटून तिथे ठेवा आणि दक्षिणेकडे आणि तो अंगारा त्या पोरीला लावा. आणि तसं केलं. हार्डली अर्ध्या तासाच्या आत ती कोरोनातून मुक्त झाली ती पोरगी आणि ती जगली. लंडनमध्ये जेव्हा हजारो मेले त्याच्यातून ही मुलगी राहिली तेव्हा तिथं त्या लोकांना विश्वास बसला की बाबा काय करू शकतात. म्हणून मला ते भेटायला आले होते लंडनहून की बाबा खरंच ही मुलगी वाचली. मी त्या मुलीला घेऊन आले होते, दर्शनासाठी आणलं होतं. म्हटलं मी काय वाचवलं. शंकर महाराजांना तुम्ही सिगरेट तिकडे दिली, त्यांनी त्याला कोरोनातनं मुक्त केलं. असे खूप अनुभव आहेत कोरोनामुक्तीतनं. अगदी कालचं उदाहरण आहे, देशमुख म्हणून भारतामध्ये 3 लोकांना काहीतरी तो आजार झालेला आहे. त्याच्यातली 2 पेशंट केरळला आहेत. त्यांना माझ्याच देशमुखला तसा आजार झाला. भारतीय विद्यापीठमध्ये ठेवले. काय मी केलं नाही. ते एवढा माझा जुना भक्त आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत माझ्याकडे थांबणारा. गेलो इथं सिगरेट लावली, सिगरेटचा अंगारा घेतला. म्हणलं बाबा ते पोरगं उठलं पाहिजे, आपलं खूप सेवा करते, श्रद्धेने करते, त्याला जरा उठवावं. मग सिगरेट घेतली आणि तो अंगारा मी गेलो होतो भारतीय विद्यापीठला
आणि त्याला फक्त अंगारा लावला उठूनच मला म्हणते जयशंकर पप्पा, आणि हातात हात मिळवला की जो माणूस उठू शकत नाही, बसू शकत, हातात हात मिळवला आणि त्याला 45 बाटल्या प्लाझ्मा द्यावं लागले. हां, इतकं. आणि तो माणूस आज उठला आहे आणि हार्डली रात्री फक्त 12 तासात त्याला फार जनरल वॉर्डमध्ये ठेवला, अंगारा लावल्यापासून. बाबा करतात ना, खूप करतात. तुम्ही काय अंगात आल्यावरच करतात असं काही नाही. अंगात आलेल्या माणसाला जवळ पण नेऊ नका असं माझं मत आहे. कोणाला मानू नका, संचारावल्याला ते बिलकुल खरी मानू गोष्ट आहे, नका. बरोबर ना. जसं की आता पप्पाजी तुम्ही सांगितलं की बाबा इतके सगळे अनुभव तुमच्यासोबत झाले किंवा आपल्या बाबांच्या भक्तांसोबत झाले. मग आता कसं की यूट्यूब म्हटलं, सोशल मीडिया म्हटलं की त्याच्यातले श्रद्धावान भक्त पण आहेत आणि अंधश्रद्धा मानणारे पण भरपूर लोक आहेत. आता याच्यातले भरपूर जण असं म्हणतील की असं होणं शक्यच नाही किंवा हे अंधश्रद्धा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही नाही, अंधश्रद्धा जे आहेत ना, अंधश्रद्धावाल्यांना माझं म्हणतच नाही की श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. हेच मी पण सांगतो आहे. श्रद्धेने तुम्ही फक्त नमस्कार करा आणि बाबांपुढे गाराणं गा, काही होत नाही हो, ते काम पूर्ण झालंच म्हणून समजा. ह्याला काय अंधश्रद्धा नाही आहे. श्रद्धेने फक्त नमस्कार करा ना, मनापासून नमस्कार करा. बाबा समाधी सोडून तुमच्या घरात येतील हो. जय जय समर्थ शंकर महाराज श्री सद्गुरुनाथ. जय जय समर्थ शंकर महाराज श्री सद्गुरुनाथ. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. जय जय समर्थ शंकर महाराज श्री सद्गुरुनाथ. जय जय समर्थ शंकर महाराज श्री सद्गुरुनाथ. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. तुझा ध्यास ना छंद तुझासी जडला चित्तास. तिकडे तिकडे वेड्या परिमज तुझाच आभास. तुझा ध्यास ना छंद तुझासी जडला चित्तास. जिकडे तिकडे वेड्या परिमज तुझाच आभास. धुंदीत मस्त सदैव असतो. धुंदीत मस्त सदैव असतो आपल्याच तालात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. तुला बघाया भेटायाला मन आतुर होई. कासा विस हा जीव तुझ्या विन धावून ये आई. तुला बघाया भेटायाला मन आतुर होई. कासा विस हा जीव तुझ्या विन धावून ये आई. गहिवरते मी आठव होता अश्रू नयनात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. एके वेळी अनेक सानी. एके वेळी अनेक सानी राहसी गुरुराया. विलंब का मग मलाच होई दर्शन तव भाया. देह भान मी हरपुन बसले. देह भान मी हरपुन बसले तुझ्याच नादात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. आर्त हाक ही माझी पडू दे आज तुझ्या कानी. वाट पाहते तुझी माऊली भरल्या डोळ्यानी. स्वर्ग सुखाचा अनुभव येतो श्री गुरु स्मरणात.
स्वर्ग सुखाचा अनुभव येतो श्री गुरु स्मरणात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. ठाई ठाई तूच ईश्वरा धरणी आकाशी. एक रूप हा श्वास होऊ दे तुझ्याच श्वासाशी. ठाई ठाई तूच ईश्वरा धरणी आकाशी. एक रूप हा श्वास होऊ दे तुझ्याच श्वासाशी. शंकर सुत मने भेद न राहो. शंकर सुत मने भेद न राहो तुझ्यानी माझ्यात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. जय जय समर्थ शंकर महाराज श्री सद्गुरुनाथ. जय जय समर्थ शंकर महाराज श्री गुरुनाथ. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. समाधी सोडून वास करावा माझे हृदयात. जय शंकर. क्या बात आहे, क्या बात आहे. पप्पाजी, आता जो आपला अंधश्रद्धेवरती खूप छान जो अभंग झाला, त्याचं भावार्थ नक्की काय आहे किंवा त्याचा अर्थ आपल्याला थोडासा एक समजून सांगा तुम्ही. माणसांना ना काही करताना अंधश्रद्धा न करता श्रद्धेने जर काय केलं ते काय होतं ह्याचं ते भजन लिहिलं. ते भजन जेव्हा वैभव पांडे नागपूरचे त्यांनी लिहिलं तर तो अनुभवच मोठा होता की हे भजन लिहिताना मला घेऊन तो मी मारुती मंदिरात जात होता आणि आम्ही ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यावरनं निघालो नागपूरवरनं. येता येता मारुती मंदिराकडे जात असताना त्याला ते भजन सुचलं आणि त्यांनी लगेच ते किलोमीटरला ह्याच्या वहीतच ते भजन लिहायला सुरू केलं आणि ते भजन त्यांनी लिहिलं आणि मला म्हणे पप्पा मला हे भजन महाराज सांगतात मी लिहून काढले जरा बघता का म्हणून पाहिलं. त्याला बरीच वर्ष झाली आणि त्या जेव्हा वाचलं त्याच्यातला जो शब्द अर्थ आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण वैभव पांडे काही गायक नाही आहे किंवा कोणी कवी नाही आहे किंवा भजन करता नाही आहे तसा, म्हणजे त्यावेळेसचा तरी. आताच्या परिस्थितीत तो खूप बदलला. आता तो खूप महाराजांची सेवा करून त्याला खूप प्राप्ती झालेली. तो हरिकथा भागवत कथा वगैरे सांगतो, कथाकार झाला आहे, अतिशय नावारूपाला आलेला आहे. हे केवळ महाराजांचीच कृपा म्हणून त्यांनी पण ते नाव कमवलं. पण हे भजन जेव्हा लिहिलं ना या भजनामध्ये श्रद्धा फक्त असावी, अंधश्रद्धा बिलकुल नसावी ह्याच्यावरच त्यांनी लिहिले. तर त्यांनी काय म्हटलं पहिल्याच्या ह्याच्यामध्ये महाराजांचा ध्यास आणि छंद लागला पाहिजे. एकदा ध्यास आणि छंद लागला ना की फक्त शंकर महाराज बाकी कुठल्याही व्यक्तीकडे बघायचं नाही, वस्तूकडे पाहायचं नाही. फक्त ध्यास जर लागला आणि तो मनाला लागला पाहिजे. ध्यास आणि छंद हा आपल्या जर मनाला लागला आणि वेळापरी जिकडे तिकडे तुम्हाला हा भास होतो मग की शंकर महाराज आहेत. कुठेही जाल तिथे तुम्हाला शंकर महाराज अनुभव दिल्याशिवाय राहत नाहीत. हा अनुभव प्रत्येक माणसाला येतो आणि हा अनुभव घ्या. कोणाच्याही मागं लागायचं नाही, कुठल्याही अंधश्रद्धेच्या मागं लागायचं नाही, काही नाही. आपणच आपल्या मनाने चित्तापासून जर मनापासून जर धावा केला, ध्यास केला आणि अगदी त्याच्या श्वासापरी श्वास आपला, त्याचा श्वास तोच माझा श्वास असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा निश्चितपणे आपल्याला बाबा मार्गदर्शन करतात. नक्कीच. आणि त्यांच्याच पायऱ्यांनी चालायला लागा. त्यांचा श्वास आहे तोच आपला आहे आणि याच्यासाठी आपला जीव कासावीस झाला पाहिजे की त्याचे बाबा माझ्यासोबत आहे. याच्या जेव्हा सोबत खात्री होईल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला ह्या अंधश्रद्धा श्रद्धा काय नाही, श्रद्धाच एवढी ठेवायची की अंधश्रद्धावाला आपल्यापासून पळून गेला पाहिजे. असे खूप लोक आहेत की अंधविश्वास आपण ठेवतो लोकांवर आणि ते आपल्याला धोका देतात. तसा धोका होऊ नये वाटत असेल तर फक्त बाबांचा ध्यास ठेवा. कुठल्याही अंगात आलेल्या वेळा झालेल्या अशा माणसाच्या नादी लागू नका. हेच मला सगळ्या जनतेला सांगायचं आहे की अशा लोकांच्या नादीच लागू नका. फक्त आणि फक्त मनात ध्यास ठेवा की बाबा आहे आणि बाबाचाच छंद लागला पाहिजे. बाबासाठीच आपण आहोत. हा जीवच बाबासाठी अर्पण आहे.
हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला अंधश्रद्धावाला पण तुमच्या जवळ आला की नमस्कार करेल, की जे अंगात येतात संचाचे हेच तुमच्या पाया पडत येतील की चुकलं माझं म्हणून, आणि तसे पायात पडत येऊ द्या. काही कोणाच्या नादी लागू नका, कोणालाही काही म्हणू नका, कोणाचंही नाही. फक्त तुम्ही तुमचा ध्यास फक्त बाबाच्या चरणी ठेवा. एवढीच माझी या क्षणी या क्षणाला सर्व शंकर महाराज भक्तांना नव्हे तर सर्व ईश्वर भक्तांना विनंती आहे की अंधश्रद्धेच्या बिलकुल मागं लागू नका. स्वतः श्रद्धेने नमस्कार करा. फक्त बाबाला तुम्ही काही देऊ नका, काही घेऊ नका. आणि तुम्ही काय देणार आहे? त्यांनी दिलं तेच तुम्ही त्यांना अर्पण करणार आहे काय? तुम्ही काय कमवताय? त्यांची इच्छा आहे म्हणून तुम्ही कमवताय आणि तेच तुम्ही त्यांना देताय. अरे ते काहीच मागत नाही. तुम्ही फक्त श्रद्धेने नमस्कार, 2 हात जोडा, नमस्कार करा. त्यांच्या श्वासात तुमचा श्वास जाऊ द्या आणि मनामध्ये ध्यास फक्त बाबांचा ठेवा. बाबा तुम्हाला सन्मार्गाला लावल्याशिवाय राहत नाहीत. एवढा संदेश या प्रसंगी मी देतो. जय शंकर, जय जय शंकर. जय जय शंकर. बाप्पाजी, तुम्ही जो आत्ता आपला सगळे जेवढे प्रश्न झाले, जेवढे अनुभव झाले, या सगळ्या प्रश्नांचे आणि तुमचे अनुभव ऐकताना आमच्या पण अंगावरती म्हणजे शहारे येत होते. खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्ही समजून सांगितल्या की नक्की शंकर महाराजांचं आणि तुमचं कशा पद्धतीने हे झालं, तुम्ही कसं भक्ती मार्गाकडे वळालात आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हा आपला प्रवास असाच पुढे सुरू राहील. अजून तुम्ही जसं सांगितलं की तुमच्याकडे इतके अनुभव आहेत की त्याच्यातनं एक ग्रंथही पूर्ण तयार होऊ शकतो. तर आपली ही आत्ताशी सुरुवात आहे व्हिडिओची किंवा आपल्या मुलाखतीची, जे आपले प्रेक्षक लोकही पाहणार आहेत. आणि असे अजून भरपूर आपल्याला पुढे व्हिडिओज करायचे आहेत की ज्याच्यातनं आपण खूप तुमचे अजून अनुभव आहेत की जसं तुम्ही 1-2 अनुभव सांगितलेले आहेत की पुढे अजून भरपूर गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की ज्या आता एकाच व्हिडिओमधनं येणं शक्य नाही आहे. नाही अशा भरपूर गोष्टी आपण पुढे घेणारच आहोत. तर नक्कीच आणि तुम्हीही पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला अजून काय वाटतंय, अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला नवीन पप्पाजींकडनं ऐकायला किंवा ऐकायच्या आहेत, हे आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या वेगवेगळ्या मुलाखतीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर. जय जय शंकर. पप्पाजी, जसं आत्ता मी तुम्हाला म्हटलं की एका व्हिडिओच्या माध्यमातून एवढ्या सगळ्या गोष्टी किंवा अनुभव आपल्याला घेता येणार नाही. आपण पुढे अजून काय काय अनुभव पाहणार आहोत हे एक थोडक्यात फक्त आपल्या प्रेक्षकांना सांगा, म्हणजे त्यांना पण एक उत्सुकता लागेल की नक्की आपण पुढे अजून काय काय घेणार आहोत. मी पिठापूरचे गोपाळ बाबाचा एक अनुभव घेतलेला आहे, तोही तुम्हाला कथन करणार आहे. त्याच्यानंतर मला ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यावरती आलेला अनुभव, मुस्लिम असताना एका हिंदू ब्राह्मणांच्याकडनं कुराण कसं झालं. नंतर मला अयोध्यामध्ये एका मुस्लिम डॉक्टरांनी वेद कसे म्हणून दाखवले. असे अनेक अनुभव आहेत, ते मी पुढच्या भागात तो आपल्याला ऐकवतो. आणि माझ्याकडं काही मूर्ती आलेल्या आहेत. त्या मूर्ती कशा आल्यात, काय आल्यात, याच्याविषयी बरंच काही सांगण्यासारखं आहे आणि अनुभव खूप आहेत. ते सगळे आपण त्यावेळेस पुढच्या भागामध्ये नक्की पाहू आणि ऐकायला मिळतील आपल्याला की खरंच एखादा ब्राह्मण कुराण म्हणू शकतो, एखादा मुस्लिम वेद म्हणू शकतो. हे कसं घडू शकतं, ते शंकर बाबा कसे घडवतात, हे नक्की अनुभवाने ऐका आणि पुढच्या भागात नक्की ऐकायला मिळेल. जय शंकर. जय शंकर. जय शंकर.